नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस शिंदे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 जानेवारी 2024 रोजी झालेल्या चौथीच्या ज्युनियर IAS कॉम्पिटिशन या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा विषय गणित या विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग प्रश्न 101 36,306 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मित्रांनो, 3 ला 3, 6 ला 6, 3 ला 3, 0 ला 0 आणि 6 ला 6 म्हणजेच 36,306 हे आपले संभाव्य उत्तर आहे। म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 2 36,306। यानंतर प्रश्न 102 95,055 ही संख्या अंकात कशी लिहाल? म्हणजेच 95,055। मित्रांनो, कुठे आहे शोधा बरं ही संख्या कुठे आहे? बरोबर, पर्याय क्रमांक 4 95,055 95,055। यानंतर प्रश्न 103 54,368 आणि 60,450 या दोन संख्यांमधील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मित्रांनो, पहिल्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 4,000 वजा दुसऱ्या संख्येत 400, 4,000 वजा 400 बरोबर किती मित्रांनो? 3600 म्हणजेच 3,600 हे आपले संभाव्य उत्तर। यानंतर प्रश्न 104 प्रत्येक विद्यार्थ्यास 125 ग्रॅम मिठाई दिली तर 80 विद्यार्थ्यांना देण्यासाठी किती मिठाई लागेल? मित्रांनो, या गणितात आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? गुणाकार। 125 गुणाकारात 80 बरोबर 10,000 ग्रॅम। 10,000 ग्रॅम म्हणजे 10 किलोग्रॅम। म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 10 किलोग्रॅम। प्रश्न 105 2,500 अधिक 525 बरोबर किती? मित्रांनो, 2,500 म्हणजे 2,500 अधिक 525 म्हणजे 525। मित्रांनो, यांची बेरीज किती येते? 3,025। मित्रांनो, ही संख्या कोणत्या पर्यायात आहे बरं? बरोबर, पर्याय क्रमांक 4 3,025। यानंतर प्रश्न 106 5.2/7 अधिक 3.2/7 बरोबर किती? मित्रांनो, पहिल्यांदा पूर्णांकांची बेरीज करा। 5 अधिक 3 8, नंतर अंशाची बेरीज 2 अधिक 2 4 आणि मित्रांनो, छेदाची बेरीज होते का? नाही, छेद जो आहे तोच राहतो, म्हणजेच 8.4/7 8 होल 4/7 हे आपले संभाव्य उत्तर आहे। यानंतर प्रश्न 107 शिवानीने एका चौरसाकृती बागेभोवती 8 फेऱ्या मारल्या तेव्हा तिने 4,000 मीटर अंतर कापले तर त्या बागेची परिमिती किती? मित्रांनो, या गणितामध्ये कोणती क्रिया करायची आहे? भागाकार। 4,000 भागाकारात 8 8 एके 8 8 5 40 आणि वर 2 शून्य म्हणजे 500 मीटर हे आपले संभाव्य उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1 500 मीटर।
प्रश्न 108 4 शतक गुणाकारात 2 दशक बरोबर किती? मित्रांनो म्हणजेच 400 गुणाकारात 20 बरोबर किती? 8000. मग 8000 म्हणजेच 80 शतक, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 80 शतक. यानंतर प्रश्न 109 दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? चला तर मग मोजूया. 1 2 हा 3 आणि हा 4 अशा प्रकारचे चार त्रिकोण आहेत, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 110 3 गुणाकारात 1000 अधिक 4 गुणाकारात 100 अधिक 2 गुणाकारात 10. मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करायचा असतो. मग याचा गुणाकार 3000 अधिक याचा 4000 अधिक याचा 20 म्हणजेच 3420 हे आपले संभाव्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न 111 या सायकलची किंमत 3750 रुपये आहे. एका टेबलची किंमत 7230 रुपये आहे. तर सायकलची किंमत टेबलच्या किमतीपेक्षा कितीने कमी आहे? मग मित्रांनो या गणितात आपल्याला कोणती कृती करायची आहे? वजाबाकी. 7230 वजा 3750 किती होतात? पर्याय क्रमांक 3 3480. चा प्रश्न आहे प्रश्न 112 खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? मित्रांनो कोणती असेल बरोबर जोडी? पर्याय क्रमांक 4 ₹1.50 बरोबर 150 पैसे. मित्रांनो 1 रुपये म्हणजे 100 पैसे अधिक 50 पैसे किती होतात? 150 पैसे, म्हणून ही जोडी बरोबर आहे, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न 113 5 3 8 या अंकांपासून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील? मित्रांनो कोणत्या आहेत त्या? 6 संख्या तयार होतात. 538 583 358 385 853 आणि 835 अशा 6 संख्या तयार होतात, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6. यानंतर प्रश्न 114 1.5 डझन वह्या 6 मुलांना समान वाटल्या, त्याचप्रमाणे 15 मुलांना तितक्याच वह्या वाटल्यास एकूण किती वह्या लागतील? 1 30 2 18 3 36 आणि 4 45. मित्रांनो 1.5 डझन वह्या म्हणजे 18 वह्या. मग 18 भागाकारात 6 3 म्हणजे एका मुलाला 3 वह्या भेटल्या. मग 15 मुलांना किती वह्या भेटल्या? 15 त्रिक 45, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4 45. या प्रश्न 115 खालीलपैकी 3.5 किमतीचा अपूर्णांक कोणता? मित्रांनो 3.5 म्हणजेच 3.1/2. मित्रांनो हा अपूर्णांक मिश्र अपूर्णांक आहे, मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे. आणि मित्रांनो अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना आपल्याला पूर्णांक गुणाकारात छेद अधिक अंश म्हणजेच 3 गुणाकारात 2 6 अधिक 1 बरोबर 7 म्हणजेच 7/2 हा अंशाधिक अपूर्णांक झाला, म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7/2. 116
चौकट वजा 39 बरोबर 395. तर चौकटीत कोणती संख्या येईल? मित्रांनो, आपण पहिला पर्याय या चौकटीत लिहून बघूया. मग 434 वजा 39 किती येईल मित्रांनो? वजाबाकी करूया. वजाबाकी 4 मधून 9 जातात का? नाही. इकडला हातचा इकडे घेतला, इकडे झाले 2 आणि इकडं 14. 14 मधून 9 गेले 5 उरतात. त्यानंतर 2 मधून 3 जातात का? नाही. म्हणून इकडला हातचा इकडे घेतला. 12 वजा 3 बरोबर 9 आणि इकडे किती उरले? 3. 3 मधून 0 गेले 3 उरतात. म्हणून याची वजाबाकी किती आली? 395. मित्रांनो, उत्तर 395 आहे का? हो. म्हणून या चौकटीत कोणती संख्या येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 434. 117 खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्यांचा योग्य चढता क्रम लावला आहे? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 118. प्रत्येक पिशवीत 10 ग्रॅम लवंग याप्रमाणे 1.5 किलोग्रॅम लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील? मित्रांनो, या गणितात आपल्याला भागाकार करायचा आहे. मित्रांनो, 1.5 किलोग्रॅम म्हणजेच 1500 ग्रॅम. भागाकारात 10. हे शून्य कटले, हे शून्य कटले, म्हणून आपले संभाव्य उत्तर 150. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 119. सोबतच्या घड्याळात 2:15 वाजण्यास किती मिनिटे कमी आहेत? मित्रांनो, या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? 1:40 मिनिटे. चला तर मग वजाबाकी करूया. 2:15 म्हणजे 2:15 मिनिटे वजा 1:40 मिनिटे. 15 मधून 40 जातात का? नाही. इकडला 1 तास इकडे आणला, किती झाले इथे? 75. 5 मधून 0 गेले 5 आणि 7 मधून 4 गेले 3. इकडे किती उरले? 1 तास. 1 तासामधून 1 तास गेला 0 तास उरतात. म्हणजेच आपले संभाव्य उत्तर आले पर्याय क्रमांक 3 35 मिनिटे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 120. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या याची बेरीज किती? मित्रांनो, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 11 अधिक 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97. याची बेरीज किती येईल? 1 अधिक 7 8 आणि 1 अधिक 9 10 म्हणजेच 108. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न 121. 50 वजा 16 गुणाकारात 3 अधिक 6 भागाकारात 3 बरोबर किती? मित्रांनो, या गणितात आपल्याला भागू बेव हा नियम वापरायचा आहे. पहिल्यांदा भा म्हणजेच भागाकार. मग 50 वजा 16 गुणाकारात 3 अधिक 6 भागाकारात 3 किती होतात? 2. यानंतर भागू गु म्हणजेच गुणाकार. मग 50 वजा 16 गुणाकारात 3 किती होतात? 48 प्लस 2. नंतर भागू बे बे म्हणजेच बेरीज. मित्रांनो, या दोघांची बेरीज होईल का? ही वजामध्ये आहे आणि ही अधिक मध्ये. मग यांची बेरीज होते का? नाही. मित्रांनो, 50च्या अलीकडे कोणते चिन्ह नसते म्हणजे
अधिकचे चिन्ह असते. मग 50 अधिक 2 52 वजा 48 किती होतात? 4. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न 122 इष्टिका, चित्ती व घन या दोन आकृत्यांच्या बाबतीत कोणत्या गोष्टीत फरक असू शकतो? मित्रांनो, 1. कडांची संख्या. इष्टिका चित्तीमध्ये कडांची संख्या किती असते? 12 आणि घनमध्ये सुद्धा 12च असते. यानंतर पृष्ठांची संख्या 6च असते आणि शिरोबिंदूंची संख्या सुद्धा 8 असते. पण पृष्ठांचा आकार इष्टिका चित्तीमध्ये 4 पृष्ठांचा आकार आयताकृती असतो व 2 पृष्ठांचा आकार चौरसाकृती असतो. पण घनामध्ये घनाचे सर्वच पृष्ठ चौरसाकृती असतात. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे इष्टिका, चित्ती व घन या दोन आकृत्यांच्या बाबतीत पृष्ठांचा आकार या गोष्टीच्या बाबतीत फरक असू शकतो. प्रश्न 123 1 पासून 100 पर्यंतच्या संख्येत एकूण किती वर्ग संख्या आहेत? मित्रांनो, किती आहेत? 1 4 9 16 25 36 नंतर 49 64 81 आणि 100 अशा 10 वर्ग संख्या आहेत. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 1 10. यानंतर प्रश्न 124 सोबतच्या वर्तुळात किती त्रिज्या आहेत? मित्रांनो, त्रिज्या त्रिज्या प न. पण मित्रांनो, त्रिज्या प आणि र असू शकते का? नाही, कारण ही त्रिज्या वर्तुळाच्या कडेला स्पर्श केला नाही. या रेषेने वर्तुळाच्या कडेला स्पर्श केला नाही. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4 2. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 125 13/7 बरोबर चौकट/28. तर चौकटीत कोणती संख्या येईल? मित्रांनो, येथे 7 गुणाकारात 4 28 होतात. त्याचप्रमाणे छेदाप्रमाणे अंशामध्ये सुद्धा 13 गुणाकारात 4 52 52. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न 126 32 या संख्येचे ती संख्या आणि 1 वगळता किती विभाजक आहेत? मित्रांनो, चला तर मग मोजूयात. 1 आणि ती संख्या वगळता मग 1 नाही. यानंतर 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16 आहे आणि 32. मित्रांनो, ती संख्या धरायची आहे का आपल्याला? नाही, म्हणून ती सुद्धा आपल्याला धरायची नाही. मग किती विभाजक झाले? 1 2 3 4. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 4. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 127 महाराष्ट्र दिन रविवारी असेल तर त्या महिन्यातील तिसऱ्या सोमवारी किती तारीख येईल? 1 16 2 15 3 17 आणि 4 14. मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16. 128 30 ते 75च्या दरम्यान 8 ने विभाज्य असलेल्या किती संख्या आहेत? मित्रांनो, किती संख्या आहेत बरं? चला तर मग मोजूयात. 32 40 48 56 56 64 आणि 72. मित्रांनो, किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6 6 संख्या झाल्या. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4 6.
मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 129. सोबत दिलेली आकृती किती प्रकारे सममित होईल? मित्रांनो, सोबत दिलेली आकृती 2 प्रकारे सममित होऊ शकते. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4 2. प्रश्न 130. 50 मीटर सरळ जागेवर प्रत्येकी 50 सेमी अंतरावर 1 याप्रमाणे एकूण किती खांब रोवता येतील? मित्रांनो, 50 मीटर म्हणजे किती सेमी? 5000. 50 गुणाकारात 100 5000. 5000 भागाकारात 50 100 अधिक 1 101. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 2 101. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 131. सोबतच्या आकृतीतील रेखांकित भाग किती? मित्रांनो, सोबतच्या आकृतीतील रेखांकित भाग किती आहे? 1 6/12, 2 9/12, 3 4/12 आणि 4 4/16. मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4/12. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 132. 3 तास 15 मिनिटे वजा 2 तास 37 मिनिटे बरोबर किती? मित्रांनो, वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येते? पर्याय क्रमांक 1 38 मिनिटे 38 मिनिटे. यानंतर प्रश्न 133. 20 भागाकारात 5 अधिक 5 गुणाकारात 2. मित्रांनो, भागाकार पहिल्यांदा करूया. 20 भागाकारात 5 4 अधिक 5 गुणाकारात 2 10. 4 अधिक 10 बरोबर 14. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 14. यानंतर प्रश्न 134. 3 आंबे व 4 चिक्कू यांची किंमत 111 रुपये आहे. जर 2 चिक्कूंची किंमत 18 रुपये असेल तर 2 आंब्यांची किंमत किती? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 रुपये. एका आंब्याची किंमत 25 रुपये आणि दुसऱ्या आंब्याची किंमत 25 रुपये. 25 अधिक 25 50. प्रश्न 135. 8 6 2 4 0 हे सर्व अंक प्रत्येकी एकदा घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील मधल्या अंकाची स्थानिक किंमत किती? मित्रांनो, लहानात लहान संख्या कोणती तयार होते बरं? 2 20,468. म्हणून मधला अंक कोणता येईल? 4. 4 ची स्थानिक किंमत 400. म्हणून याचे संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 400. यानंतर प्रश्न 136. मित्रांनो, प्रश्न 136. 25,03,008 या संख्येचे योग्य वाचन कोणते? 25,308 हे येऊ शकेल का? नाही. 25,03,008 म्हणजेच 25,03,008. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 137. 48,175 या संख्येतील 8 व 7 यांच्या स्थानिक किमतीतील अंतर किती? योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7,930. यानंतर प्रश्न 138. खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? मित्रांनो, एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2 31 37. यानंतर प्रश्न 139. प्रश्न 139. 825 रुपये देण्याकरिता 5 रुपयांच्या किती नोटा लागतील? मित्रांनो, या गणितात आपल्याला कोणती कृती करावी लागेल? 825 भागाकारात 5 किती होतात? याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 165 नोटा.
यानंतर प्रश्न 140 खालीलपैकी कोणत्या संख्येचा 3 हा विभाजक नाही? याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1231. यानंतर प्रश्न 141 25 रुपयाला 2 किलो साखर मिळते तर 8 किलो साखरेला किती रुपये पडतील? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100. यानंतर प्रश्न 142 5:45 घड्याळातील मिनिट काटा कोणत्या रोमन अंकावर असेल? मित्रांनो, 45 मिनिट म्हणजेच 9 वर मिनिट काटा असेल. मित्रांनो, मग 9 या अंकाला रोमन मध्ये कसे लिहितात? पर्याय क्रमांक 1 हे आपले संभाव्य उत्तर. यानंतर प्रश्न 143 4 क्ष वजा क्ष बरोबर 42 तर क्ष बरोबर काय? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14. यानंतर प्रश्न 144 64.68 भागाकारात 4 बरोबर किती? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 16.17. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 145. मित्रांनो, हा जो कोन आहे तो कोणत्या प्रकारचा कोन आहे? बरोबर, हा कोन काटकोन आहे. यानंतर म्हणून पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न 146 व्यंकटेशच्या घड्याळात 2:30 वाजले आहेत तर 4 वाजून 50 मिनिटे वाजण्यास अजून किती अवकाश आहे? म्हणजेच किती वेळ आहे? मित्रांनो, याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 तास 20 मिनिटे. यानंतर प्रश्न 147 एका 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला तारेचे 2 वेढा द्यावेच्या असतील तर किती तार लागेल? मित्रांनो, 8 चौक 32 आणि हा 2 वेळा वेढा द्यायचा आहे म्हणून 32 अधिक 32 64 मीटर. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न 148 7 किलो धान्यातून 225 ग्रॅम खडे काढून टाकल्यावर किती धान्य शिल्लक राहील? म्हणजे 7 किलो वजा 225 ग्रॅम म्हणजे किती उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4 6 किलो 775 ग्रॅम. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 149 व 150 साठी प्रमाण 1 रेष बरोबर 5 वस्तू सोबतच्या चित्ररूप माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न 149 चौरसाकृती वस्तूपेक्षा वर्तुळाकृती वस्तू कितीने जास्त आहेत? मित्रांनो, चौरसाकृती वस्तू किती आहेत? 2 रेषा म्हणजेच 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. आणि वर्तुळाकृती किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 35 35 वजा 10 बरोबर 25. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, या विभागातील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 150 वरील चित्ररूप आकृतीवरून पंचकोन गुणाकारात चौकोन अधिक त्रिकोण बरोबर किती वस्तू? मित्रांनो, पंचकोन किती आहेत? 1 2 3 5 त्रिक 15 गुणाकारात आयात म्हणजेच चौकोन किती आहेत? 1 2 5 एके 5 5 दोन्ही 10 आहेत अधिक त्रिकोण 1 2 3 4 5 5 25. मग पहिल्यांदा गुणाकार करायचा. 15 गुणाकारात 10 1 5 0 150 अधिक 25 175. म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.